आता मी ना म्हटलो होळीच्या दिवशी ना घरी गेल्या गेल्या मस्तपैकी मम्मीच्या हातची पुरणाची पोळी खायला भेटन गरम गरम, पण चहाला इकडे मम्मीनं मलाच पुरण वाटायला लावून दिलंय भाऊ. म्हटलं आता गोड गोड पुरणाची पोळी खायची, म्हटलं थोडेफार कष्ट घ्यावाच लागतील. मग पुरण वगैरे वाटू लागलो आणि त्यानंतर निवद बनवले देवाला ठेवायसाठी. आता भूक तर एवढी लागेल होती ना, असं वाटत होतं ते बनवता बनवता निवदच खाऊन घ्यावं काय, पण ते आधी म्हटलं चला पोरांना गोळा करून आपल्याला अजून होळी पण पेटवायची. आता या होळीच्या दिवशी अशा बॉम्बा का बरं मारल्या जाते माहिती का? मी बारीकपणापासून ऐकत आलोय का होळी पेटवली ना अशी मुक्की मुक्की नाही पेटवती, म्हणजे ना होळी पेटवल्यानंतर बॉम्बा मारायला लागत आहे, लय शांत शांत नाही पेटवती होळी. आता तसं तर होळी पेटवल्यानंतर म्हणते होळी रे होळी पुरणाची पोळी, पण पुरणाच्या पोळीच्या जागी या पुऱ्या का बरं लटकीत आहे तेच कळत नाही भाऊ मला. आता दरवर्षीप्रमाणे या वर्षीच्या होळीत काही एवढी मजा नाही आली, कारण की शिक्षणासाठी आपले काही भावंड बाहेर जायले आणि त्यात आपण पण आहे, पण आपण सुट्टी टाकून घरी आलो होतो. जेवढे जण इथं होळीला उपस्थित होते ना तेवढे काही कमी नव्हते आणि तेवढ्यात पण आम्ही लय मजा केली. कसे मग सगळे नमुने आहे का नाही कलाकार? आता होळी पेटल्याच्या नंतर ती ज्या दिशेला पडती ना त्या दिशेनं पाऊस पडतोय असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे. आता ते किती पटकर रे ते तुम्हाला आपले आप्पा सांगतील. हे ज्या दिशेला पडतील होळी जळाल्यानंतर तर त्या दिशेने पाऊस पडेल अशी जुन्या लोकांची म्हण आहे. तुम्हाला काय वाटतंय किती पटकर असन ते आपल्याला नक्कीच कळवा आणि तुम्हा सगळ्यांना आपल्यातर्फे हॅपी होली लेट पण थेट.